असंख्य संकटांना तोंड देत प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगून स्वतःच्या अस्तित्वासाठी दिवस रात्र लढणाऱ्या, स्पर्धा परीक्षेसाठी विद्रोह करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम तरुणाईला सप्रेम नमस्कार. मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र राजपत्रित सेवा परीक्षा गट ब आणि क जी कंबाईन 2023 मध्ये झाली होती, या कंबाईन पूर्व परीक्षेच्या राज्यघटना या विषयाचं PYQ विश्लेषण आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू. प्रश्न पहिला, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा मसुदा डॅश डॅश मध्ये तयार केला होता. पर्याय 1 जानेवारी 1947, मार्च 1947, त्यानंतर सप्टेंबर 1947 आणि ऑक्टोबर 1947. तर योग्य पर्याय काय उत्तर आहे? योग्य पर्याय काय आहे? ऑक्टोबर 1947. कोणतं? ऑक्टोबर 1947. ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा तयार करण्यात आलेला. पहा, डॉक्टर BN राव. डॉक्टर BN राव या व्यक्तीनं काय केलं? संविधान सल्लागार पद देऊन काय केलं? त्यांना काय दिलं? संविधान सल्लागार पदी नेमणूक केली यांची. आणि संविधानाचे प्रारूप बनवायला सांगितलं. काय केलं? प्रारूप बनवायला सांगितलं. त्यानंतर पहा पुढे काय झालं? 1947 मध्ये संविधानाचा कच्चा मसुदा तयार करण्यात आला. कोणता? कच्चा मसुदा. कधी? 1947 मध्ये. त्यात किती? 243 कलमे होते आणि 13 अनुसूच्या. 43 कलमे आणि 13 अनुसूच्या होत्या. त्याच्यानंतर काय झालं? मसुदा समितीने ऑक्टोबर 1947 या मसुद्याची पडताळणी केली. ऑक्टोबर 1947 मसुद्याची पडताळणी केली. त्यानंतर काय झालं बा? आणि ही पडताळणी झाल्याच्या नंतर सरते शेवटी ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा तयार करून संविधान सभेपुढे मांडण्यात आला. अशा प्रकारे संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेचे किंवा शाखेने भारतीय राज्यघटनेचा मसुदा कधी? ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला. त्याच्या पुढचा प्रश्न पहा. काय दिलं याने? भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयक त्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, BR आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, गवा मावळंकर. तर याचं योग्य पर्याय उत्तर काय आहे? कार्यविषयक समितीचे अध्यक्ष कोण होते? आपले राजेंद्र प्रसाद होते. कोण होते? गवा मावळंकर हे कार्यविषयक समितीचे अध्यक्ष होते. कोण? गवा मावळंकर. कोण? गवा मावळंकर हे कार्यविषयक समितीचे अध्यक्ष होते. पहा, आपल्याला काही समित्या दिल्या जातात आणि प्रत्येक परीक्षेला याच्यावर एक प्रश्न आहे. पहा, राजेंद्र प्रसाद कोणत्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? त्याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक केलेले मी.
आणि स्टाफ. क म्हणजे कामकाज किंवा कार्यविषयक समिती, कार्यविषयक. क म्हणजे पदार्थ, ध्वजविषयक पदार्थ समिती आहे अध्यक्ष. आणि ही सुकाणू. या एक 3-4 समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, विकास सुकून. त्याच्यानंतर पहा दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरू हे कोणत्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? त्यासाठी ट्रिक केलेली संघाची वाट. काय? संघ राज्य घटना समिती, राज्य त्यानंतर राज्यासोबत वाटाघाटी, त्यासाठी जी समिती होती तिचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. त्याच्यानंतर पहा राजेंद्र प्रसाद झाले, पंडित नेहरू झाले. त्यानंतर पहा सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतिक राज्यघटना, त्याचबरोबर मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक होत अधिकार आणि अल्पसंख्याक समिती चे पण अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. त्याच्यानंतर काय आणखीन काही संघटना आहेत, सॉरी आणखीन काही समित्या आहेत. सभागृह समिती पहा इथले तुम्ही. सभागृह समितीचे अध्यक्ष कोणते होते? पट्टाभी सिद्धरामय्या. कोण आहे? पट्टाभी सिद्धरामय्या. त्यानंतर ऑर्डर ऑफ बिझनेस, ऑर्डर ऑफ बिझनेसचं कोण होतं? के मुन्शी अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण राजेंद्र प्रसादच्या, त्यानंतर सभागृह समिती पी सिद्धरामय्या, ऑर्डर ऑफ के मुन्शी, पंडित नेहरूची संघ राज्य घटना समिती आणि राज्यासोबत वाटाघाटीसाठी जी समिती होती त्याचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतिक राज्यघटना आणि मूलभूत अधिकार, त्याचबरोबर अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते. आणि मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष जे पी कृपलानी. मूलभूत हक्क उपसमिती जे पी कृपलानी या समितीचे अध्यक्ष होते. अशा प्रकारे या समित्या लक्षात ठेवा. मग कोणत्या भारतीय संविधानाच्या कार्यविषयक समिती होती, जे संसदेचं कार्य चालायचं नाही का, त्यावेळेस गवा मावळंकर अध्यक्ष असायचे. पुढचा प्रश्न पहा. जोड्या लावाय, जोड्या लावा, अचूक जोड्या लावा. थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हायकेन, रॉबर्ट नॉझिक आणि रुसो. यापैकी पहा रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक होता. फ्रेंच राज्यक्रांतीचा म्हणजे 4-2. 4-2 कुठे? एकाच जागा होईल, त्यामुळे योग्य उत्तर काय? 2. थॉमस हॉब्स ब्रिटिश तत्ववेत्ता होता. त्यानंतर फ्रेडरिक हायेक हा अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्वज्ञ होता. कोणता? अँग्लो ऑस्ट्रेलियन. त्यानंतर रॉबर्ट नॉझिक हा अमेरिकन तत्वज्ञ होता. अशा प्रकारे हे योग्य पर्याय काय? 2 नंबरचं योग्य. एका याच्यावरूनच काढता येत होतं. रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहे, आपला समजायलाच माहित असेल. पहा पुढचा प्रश्न. कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली आहे? आपल्याला असं विचारलंय. कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली आहे म्हणजेच बरोबर आहे.
भेदभाव करण्यास मनाई कलम 15, संमेलनाचा हक्क कलम 19, जीवित आणि संरक्षणाचा अधिकार कलम 20, घटनात्मक उपाययोजनाचा कलम 32. त्यापैकी कलम 32 हे बरोबर आहे. कलम 15 भेदभाव करण्यास मनाई हे पण बरोबर आहे. संमेलनाचा हक्क म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19 मध्ये आहेत. मात्र जीवित आणि स्वातंत्र्याचा रक्षणाचा हक्क जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कलम 21 मध्ये आहेत. कोणत्या? कलम 21 मध्ये आहेत. आपल्याला विचारलं काय? अयोग्यरित्या, अयोग्यरित्या कोणती जोडी जुळलेली आहे? योग्य नाही, अयोग्यला. अयोग्य कोणती आहे? क अयोग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. अयोग्य जोडी कोणती आहे? फक्त क. त्या पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वाचा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार म्हणजेच या कलमाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा, जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे, अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचे रक्षण आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा. याच्या अगोदर आपल्याला कलम पाठ पाहिजेत. पहा, सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा कलम 44 मध्ये दिलेला आहे. किती? कलम 44 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पहा, पर्यावरण संरक्षण कलम 48 मध्ये दिलेलं आहे. जनतेचे राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे कलम 47 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर अनुसूचित एससी आणि एसटी जमातीच्या दुर्बल घटकाच्या हिताचे रक्षण हे कलम 46 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे योग्य पर्याय काय होईल बा? 44 नंतर 46 नंतर 47 नंतर 48 म्हणजे ड क ब अ. ड क अ ब हे 3 नंबरला आहे. पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय असेल. पहा पुढचं उदाहरण किंवा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद सभागृह नाही? 1 नंबर बिहार, केरळ, कर्नाटक, राजस्थान. तर यापैकी बिहार राज्यात विधान परिषद आहे, कर्नाटक मध्ये आहे, केरळमध्ये नाही आणि राजस्थानमध्ये नाही. तर आपल्याला विचारलंय काय? विधान परिषद सभागृह नाही कोणत्या राज्यात नाही? म्हणजे केरळ आणि राजस्थान, म्हणजे क आणि ड मध्ये नाही. कोणत्या? क आणि ड. असं पर्याय क्रमांक किती आहे? क आणि ड हे 2 नंबरला पर्याय. किती? 2 नंबरला. पहा, विधान परिषद, विधान सभा, विधान भवन व विधिमंडळ. शब्द वेगळा देऊ. विधिमंडळ. विधिमंडळाचे 2 सभागृह असतात, एक स्थायी आणि एक तात्पुरते. वरिष्ठ आणि कनिष्ठ पण म्हणतात. वरिष्ठ सभागृह म्हणून विधान परिषद, कनिष्ठ म्हणून विधान सभा. यामध्ये प्रत्यक्ष जनतेद्वारे निवडलेले सदस्य असतात, त्यालाच आपण आमदार म्हणतो. या विधान परिषदेमध्ये कलम 68 नुसार, हे कलम 169 नुसार आणि विधान परिषदाचा अस्तित्व किंवा विधान परिषद तयार करायची की नाही हे ठरवण्याचा अधिकार
ह्या विधानसभेला आहे. विधानसभेने जर ठराव मांडला आणि तो कलम 169 नुसार ठराव मांडला तरच विधान परिषदेचं निर्मिती होती. विधान परिषद ही अप्रत्यक्ष स्थायी सभागृह आहे. त्याचे दर 2 वर्षाने 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि नव्याने पुन्हा तेवढेच निवडले जातात. त्यांचा सामान्य सदस्याचा कार्यकाल 6 वर्ष आहे. 6 वर्ष आहे. आणि भारतात टोटल 6 राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे. ती 6 राज्यात महाराष्ट्र, खाली कर्नाटक, शेजारी तेलंगणा, शेजारी आंध्र प्रदेश, वरती उत्तर प्रदेश, हे त्या शेजारी बिहार, असे मिळून 6 राज्यात 1 2 4 5 6 राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे. पुढचा प्रश्न, काय महाधिवक्त्याबद्दल खालील कोणते विधाने असत्य म्हणजे चुकीचे आपल्याला विचारलंय. काय चुकीचं? महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात, बरोबर आहे. त्यानंतर काय, राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतात, हे पण बरोबर आहे. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेल्या कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात, बरोबर आहे. आणि संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. तर हे पण बरोबर आहे. योग्य उत्तर विचारलं, असत्य विचारले, असत्य. हे महाधिवक्ता आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती हे राष्ट्रपती नाही करत, कोण करते? राज्यपाल. त्यामुळं अयोग्य उत्तर कोणतं आहे? कोणतं? महाधिवक्ता. भारतीय राज्यघटनेचे कलम 165 नुसार महाधिवक्त्याची नियुक्ती केली जाते. राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो? महाधिवक्ता असतो. ही निवड निवड राज्यपालाकडून होती. कोणाकडून होती? राज्यपालाकडून होती. बडतर्फी किंवा पदावरून दूर कोण करतंय? राज्यपालच करतंय. म्हणजेच राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच महाधिवक्ता पदावर राहू शकतो. पगार आणि भत्ते, याचे पगार आणि भत्ते राज्यपाल निश्चित करेल. याच्यावर प्रश्न आलता राज्यपाल निश्चित करेल. त्यानंतर कार्यकाळ राज्यपालाच्या नुसार राज्यपाल ठरवेल तितके दिवस, सामान्यतः 5 वर्ष असतो. यांचे काही विशेष अधिकार आहेत. हे विधानसभेच्या दोन्ही सभागृहात चर्चेत, कामकाजात भाग घेतात, मात्र मतदानात, या ठिकाणी मतदान आहे अशा ठिकाणी हे भाग घेत नाहीत किंवा त्यांना घेता येत नाही. त्यांची पात्रता हायकोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे. काय हायकोर्टाच्या न्यायाधीशाची पात्रता? 10 वर्ष न्यायाधीश किंवा 10 वर्ष वकील अधिवक्ता. त्यानंतर तो काय करू शकतो? खाजगी वकिली करू शकतो.
वकिली करू शकतो. त्यानंतर काय, तो राज्य सरकारविरुद्ध कोणतीच केस लढू शकत नाही. राज्य वर्सेस विरुद्ध कोणतीच तो केस लढू शकत नाही. आणि गंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्यात तो कोणत्याही व्यक्तीचा बचाव करू शकत नाही. ही महाधिवक्त्याची कार्य आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 नुसार तो राज्याचा सर्वोच्च अधिकारी असतो. निवड राज्यपाल करतात, बडतर्फी राज्यपालच करतात. त्याचे पगार भत्ते राज्यपाल निश्चित करतील एवढे असते. त्याचा कार्यकाळ पण राज्यपालाच्या इच्छेवर अवलंबून असतो. आणि विधानसभा सभागृहाच्या दोन्ही सभागृहामध्ये ते चर्चेत आणि कामकाजात सहभाग घेऊ शकतात, भाषण करू शकतात, मात्र ते मतदान करू शकत नाहीत. त्याचबरोबर पात्रता काय दिली, हायकोर्टाचा न्यायाधीश होण्यास, हायकोर्टाचा न्यायाधीश होण्यासाठी काय, किमान तो 10 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश असावा, किमान 10 वर्ष त्यांनी वकिली किंवा अधिवक्ता असावा. महाधिवक्ता हा खाजगी वकिली करू शकतो, मात्र राज्य सरकारच्या विरोधात कोणताही खटला तो लढू शकत नाही. आणि गंभीर स्वरूपाच्या फौजदारी केसेस मध्ये तो कोणत्याही व्यक्तीचा बचाव करू शकत नाही. ही महाधिवक्त्याची कर्तव्य आणि कार्य दिलेली आहेत. त्याचा पुढचा प्रश्न बा, काय दिलंय प्रश्न बा, भारतीय उच्च न्यायालयाबाबत खालील कोणते विधान बरोबर नाही, म्हणजे चुकीचं कोणतं आहे असं सांगितलंय. उच्च न्यायालय जनहितार्थ याचिकाशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट याचिका करू शकतात. तर हे बरोबर आहे, जनहितार्थ याचिका स्वीकारू शकतात. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. बरोबर आहे, राष्ट्रपतीच्या सही आणि शिक्क्यानिशी त्यांची नियुक्ती होती. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात का, तर करत नाहीत, राष्ट्रपती करतात. त्यामुळे आपल्याला काय विचारलंय, बरोबर नाही असं, म्हणजे चुकीचं वाक्य कोणतं आहे, 3 नंबरचं. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्ती वय 65 वर्ष किंवा 6 यापैकी जे अगोदर होईल ते बरोबर आहे. आपल्याला काय विचारलंय, अयोग्य विधान कोणतं आहे, तर अयोग्य कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3, राज्याचे राज्यपाल नाही, राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची करू शकतात. पहा यामध्ये काय, जनहितार्थ याचिका हा महत्वाचा प्रश्न आहे. आपण जनहितार्थ याचिका नेमकं काय पाहू. जनहितार्थ कोण करतं दाखल, जनहितार्थ याचिका अशी याचिका जी कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने न्यायालयात दाखल केली असते, ज्यामध्ये स्वतःचे व्यक्तिगत हक्कासाठी नव्हे तर कोणत्या तरी एखाद्या सार्वजनिक हितासाठी न्याय आणि भाग घेतलेला जातो. त्यामध्ये पहा, एखाद्या दुर्बल घटक, गरीब, वंचित, जे स्वतः लढू शकत नाहीत, अशासाठी कोणीतरी इन्जो म्हणजे सामाजिक सेवाभावी संघटना किंवा समाजसेवक किंवा कोणतीही व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकते. त्याला काय म्हणतात, जनहितार्थ याचिका. कोण दाखल करतं पहा, कोण दाखल करू शकतं, कोणताही सामान्य नागरिक किंवा सेवी संस्था किंवा सामाजिक कार्यकर्ता, असे लोक जे स्वतः न्याय मागू शकत नाहीत किंवा कोर्टापर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांची बाजू घेऊन कोणता तरी नागरिक किंवा स्वयंसेवी संस्था किंवा सामाजिक कार्यकर्ता जेव्हा कोर्टात लढतो, त्याला काय म्हणतात, जनहितार्थ याचिका म्हणतात. कोणाविरुद्ध काढता येते, कोणाविरुद्ध जनहितार्थ याचिका काढता येते पहा. त्यामध्ये काय दिलेलं आहे, सरकार बरोबर शासकीय संस्था किंवा सार्वजनिक अधिकारी यांच्या विरोधात पण
जनितार्थ याचिका काढली जाते किंवा दाखल केली जाते. हे अधिकारी केव्हा काढली जाते? हे अधिकारी आपले कर्तव्य पार पाडित नाहीत त्यावेळेस जनितार्थ याचिका आपण दाखल करू शकतो. अपवादात्मक स्थिती खाजगी व्यक्तीविरोधात पण काढता येतं. खाजगी व्यक्तीविरुद्ध अपवादात्मक परिस्थितीतच फक्त जनितार्थ याचिका दाखल करता येते. त्यानंतर काय आहे, महत्वाचं आहे, जनितार्थ याचिकेचे जनक कोणाला म्हटले जाते पहा. जनितार्थ याचिकाचे जनक न्यायमूर्ती पी.एन. भगवती यांना भारतीय जनितार्थ याचिकेचे जनक म्हणतात. आणखीन एक जण आहे पी.एन. भगवती आणि आर. कृष्ण अय्यर. अय्यर यांना जनितार्थ याचिकेचे जनक म्हणले जाते. पहा, दुर्बल आणि गरीब वंचित जे पिछडे वर्गातले लोक आहेत, जे स्वतः जाऊन न्याय मागू शकत नाहीत, ज्यांची लढण्याची ताकद नाही किंवा ज्यांना काही गोष्टी माहित नाहीत, त्यांच्यासाठी कोणताही भारतीय नागरिक किंवा सामान्य नागरिक किंवा स्वयंसेवी संस्था असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, हे त्यांच्या विरोधात कोर्टात जातात आणि जनितार्थ याचिकेच्या माध्यमातून त्या दुर्बल घटकावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडतात किंवा त्या दुर्बल घटकाविषयी त्यांचे हक्क आणि त्यांचे अधिकार मिळवून देतात. जनितार्थ याचिकेची महत्वाची म्हणजे त्यांचे जनक कोण आहेत? पी.एन. भगवती एक न्यायमूर्ती होते माझे आणि आर. कृष्ण अय्यर, हे दोघं मिळून त्या जनितार्थ याचिकेचे जनक म्हणतात. त्याच्या पुढे पहा, खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? सरकारी आयोग 1983 ला. पहा, पी. शिवरामन, डॉक्टर एस.आर. सेन, रामा सुब्रमण्य यापैकी नाही. आन्सर काय आहे? पर्याय क्रमांक 3 रामा सुब्रमण्यम हे या आयोगाचे सदस्य होते. पहा, आपण सरकारी आयोग सविस्तर पाहू. दरवेळेस याच्यावर एक क्वेश्चन आलेला असतो. सरकारी आयोग ते 83 अहवाल कधी आला याचा? 88 ला. कशासाठी नेमला होता? केंद्र आणि राज्य या संबंधाचा अभ्यास करण्यासाठी हा आयोग नेमला होता. त्याला एक अध्यक्ष आणि 2 सदस्य होते. अध्यक्ष आणि 2 सदस्य. त्यापैकी अध्यक्ष कोण होता? आर.एस. सरकारिया अध्यक्ष होते आणि हे 2 सदस्य कोण होते पहा. त्यापैकी बी. शिवरामन दुसरे सदस्य होते एस.आर. सेन. एस.आर. सेन हे दुसरे सदस्य होते. टोटल 247 शिफारशी केल्या. 47 शिफारशी केल्या. 56चा वापर शेवटचा पर्याय म्हणूनच करावा अशी शिफारस केली. राज्य आणीबाणीचा वापर शेवटचा पर्याय, त्याच्याशिवाय पर्यायच नाही, करावा अशी शिफारस केली. त्यानंतर आणखी काय शिफारस केली? ऑल इंडिया सर्व्हिस प्रबळ करण्याची शिफारस केली. ऑल सर्व्हिस प्रबळ करण्याची शिफारस केली. त्याचबरोबर त्रिभाषा सूत्र लागू करण्याची उपाययोजना सुचवायचं सांगितलंय. त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी उपाययोजना उपाययोजना अत्यंत महत्वाचा आयोग आहे आणि त्याच्यावर प्रत्येक वेळेस प्रश्न येतोय. त्यानंतर काय आहे? आंतरराज्य परिषदची स्थापना. या आयोगामुळेच आंतरराज्य स्थापना करायला सांगितली सरकारी आयोगाने. त्याच्यानंतर पुढची शिफारस काय केली बा? विधानसभेत बहुमत असेपर्यंत राज्यपालाने मंत्रिपद
मंत्री परिषद बरखास्त करू नये. विधान परिषदेमध्ये बहुमत आहे तोपर्यंत, एखाद्या विशिष्ट पक्षाचं बहुमत आहे तोपर्यंत राज्यपालाने विधान परिषद बरखास्त करू नये. काय बरखास्त करू नये. त्यानंतर काय राज्यपालाबद्दल काही शिफारशी केल्या त्यांनी. केंद्र राज्यात दुरावा येण्यास हे प्रमुख कारण होतं. केंद्र आणि राज्यात यामध्ये राज्यपाल हा महत्वाचा दुवा आहे. म्हणजे राज्यपालामुळे केंद्र आणि राज्य यांच्या संबंधामध्ये तणाव यायचा. प्रथमच या आयोगाने मान्य केलं. काय केलं? मान्य केलंय. त्यानंतर बा आणखी काय शिफारशी आहेत. राज्यपाल पद रद्द करण्याची मागणी फेटाळली. अनेक जण राज्यपाल पद रद्द करा म्हणत होते. त्यांनी या सरकारी आयोगाने राज्यपाल पद टाळण्याची मागणी रद्द करायची मागणी फेटाळली. त्यानंतर पहा राज्यपालांची नेमणूक करताना राज्यपालाची नेमणूक करताना म्हणजे मुख्यमंत्र्याचा सल्ला घ्यावी अशी शिफारस केली. राज्यपाल जी व्यक्ती राज्यपाल म्हणून निवडायची ती व्यक्ती राज्याबाहेरील असावी अशी पण शिफारस त्यांनी केली. तर त्याचा राजकारणाशी संबंध नसावा. अलीकडील राजकारणाशी त्याचा संबंध नसावा असं पण म्हणलंय. अशा प्रकारे सरकारी आयोगाने 1983 ला ज्या शिफारशी केल्या, प्रमुख 247 शिफारशी केल्या, त्यापैकी आपण काय मोजक्याच दिल्यात. त्यामध्ये जे सदस्य होते बी शिवरामन आणि एस आर सेन, त्याचबरोबर आर एस सरकारी हे ते आयोगाचे अध्यक्ष होते. आणि कशासाठी त्या आयोगाची स्थापना केली ती केंद्र आणि राज्य यामधील संबंध जे वारंवार खराब होत चाललेत याचं मुख्य कारण काय हे पाहण्यासाठी आणि ते संबंध सुधारण्यासाठी 1983 मध्ये सरकारने काय केलं, केंद्र आणि राज्य संबंध सुधारावा यासाठी सरकारी आयोगाची स्थापना केली. बा पुढचा प्रश्न बा अचूक जोड्या लावा. अचूक म्हणजे बरोबर. एकसठवी घटना दुरुस्ती तर काय झालंय, मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. 44व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पंतप्रधान यांच्याविषयी वाद झाल्यास निवडणुकीविषयी वाद झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जावे. 44वी घटना दुरुस्ती. 41वे वय राज्य लोकसेवा आयोगातील सदस्याचे निवृत्तीचे वय हे 65 वर्ष करण्यात आले. त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती त्यानुसार पंचायत राज स्थापन करण्यात आले. पहा आपण याचं विश्लेषण पाहू. काय 61वी घटना दुरुस्ती 21 वर्षावरून वय 18 वर्ष करण्यात आले. कधी झाली? 1988 साली. त्यानंतर काय 44वी घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपती यांच्यातील वाद न्यायालयात दाखल करायचा यासाठी जी घटना दुरुस्ती झाली ही कधी झाली? 1978 साली झाली. तर काय झालंय 41वी घटना दुरुस्ती कधी झाली? काय झालंय निवृत्तीचे वय सर्वोच्च न्यायालयातील हायकोर्टातील निवृत्तीचे वय 62 वर्ष करण्यात आलं. आणि कधी झाली? 1976. 73वी घटना दुरुस्ती त्रिस्तरीय पंचायत राज झाली 1992 ला. पुढचा प्रश्न पहा. काय दिलं त्यांनी? भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? राष्ट्रीय जनसंपर्क दिन, राष्ट्रीय पंचायत राज दिन,
राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय साक्षरता दिन. याचं योग्य पर्याय काय आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय काय आहे? राष्ट्रीय मतदार दिन. कोणता? राष्ट्रीय मतदार दिन हा 24 एप्रिल पाळण्यात येतो किंवा मानण्यात येतो. कशामुळे मानण्यात येत असेल बरं? एप्रिल 1993 ला भारतीय संविधानात 73वी घटना दुरुस्ती लागू करण्यात आली. त्यामुळं 30 एप्रिल हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून पाळण्यात येतो. त्याच्या पुढचा बा सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य सांगितले. याबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि काय विचारलं? अयोग्य विधाने ओळखा. म्हणजे चुकीचं कोणतं आहे ते ओळखायचंय. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे सरपंचाचे कर्तव्य आहे का? आहे. ग्रामपंचायतच्या मालकीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे हे पण सरपंचाचं कार्य आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळावर देखरेख ठेवणे. प्राथमिक शाळावर देखरेख ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी असतो किंवा त्या शिक्षण खात्याचा मंडळ प्रमुख असतो. त्यामुळं सरपंचाचं कर्तव्य नाही. आपल्याला काय विचारलं? अयोग्य विधान कोणतं? तर अयोग्य विधान क आहे, तेच पर्याय क्रमांक 3 आहे. आपल्याला सरपंचाचे कार्य सांगता येतील काही. सरपंच हा ग्रामपंचायतचा अध्यक्ष किंवा ग्रामपंचायतच्या सभेचा अध्यक्ष असतो सरपंच. ग्रामसभेचा पण तोच अध्यक्ष असतो. त्यामुळे सरपंच पद हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण सरपंचाविषयी काही माहिती पाहू. सरपंच हा ग्रामसभा घेणे, ठरावाची अंमलबजावणी करणे. काय करतो? ग्रामसभा ठरावाची अंमलबजावणी तेच प्रत्यक्षात पाठपुरावा करणे सरपंचाचं कार्य आहे. त्यामुळं त्यानंतर ग्रामपंचायतचा अर्थसंकल्प तयार करणे महत्वाचं काम आहे. ग्रामपंचायत अर्थसंकल्प जो निधी यायचा असतो समजा अर्थसंकल्पाद्वारे येतो, तयार करण्याचं कार्य सरपंच करत असतो किंवा त्याच्या अध्यक्षतेखाली होत असतो. त्यानंतर काय? गावातील पाणी पुरवठा रस्ते, गटारी, शाळा, अंगणवाडी, आरोग्य सेवा इत्यादीचे कार्य याच्या माध्यमातून सरपंचाच्या माध्यमातून चालतं. तर काय? वार्षिक अहवाल तयार करून शासनाला पाठवणे. ग्रामपंचायतचा वार्षिक अहवाल तयार करून शासनास पाठवणे हे एक सरपंचाचे कार्य आहे. तर गावातील जनतेच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचणे हे महत्वाचं कार्य आहे. पण हल्लीचे सरपंच गावातील जनतेच्या मागण्या न मांडता लोकप्रतिनिधी पुढं किंवा सरकार पुढं त्या स्वतःच्या मागण्या जास्त मांडतात. त्यामुळं गावातील लोकांच्या मागण्या अडचणी शासनासमोर मांडणे प्रमुख एक सरपंचाचं कार्य आहे. हल्लीचे सरपंच ते बिघडायला लागलेत. हे कामच करीत नाहीत. ते स्वतःच्याच मागण्या पुढे मांडतात. त्याच्या पुढे बा